जावे बापू, आम्ही आता इथून जायचं म्हणतोय. नाही म्हणजे बरेच दिवस झाले इथे येऊन, आता परतायला हवं ना. हे काय दाजी, अहो मी आत्ताच आलोय हॉस्पिटलमधून आणि तुम्ही लगेच जायची भाषा करताय. नाही प्लीज, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. आणि दाजी मला एक सांगा, अरू इथे आहे, तंतुनू इथे आहे, आणि तुम्ही तिकडे एकटे जाऊन काय करणार आहात? नाही 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 दाजी, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. हा एक्सक्यूज मी, प्लीज तुम्ही इथे राहाल का? काय ना, तुम्ही जर का इथे राहिलात ना तरच दाजी इथे राहतील. तर प्लीज प्लीज माझ्या शब्दा खातर. ए अमर, काय झालं दादा? अचानक एवढ्या रात्री बोलवलंस? सगळं सगळं ठीक आहे ना? हो रे बाबा, सगळं व्यवस्थित आहे. ऐक, मला ऑफिस मधनं काही फाईल्स हव्यात. म्हणलं इतके दिवस घरी बसलोय तर जरा डोळ्या खालून घालेल. हा, डॉक्टरांनी काय सांगितलं की तू पूर्ण विश्रांती घ्यायचीस म्हणून. मग ते मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही सगळेजण अरू सारखे का बोलायला लागलात? हा, जो तो येतोय तो अरू सारखा बोलतोय, लेक्चर झाड. दादा अरे कधीतरी सिरियस हो. अरे हे तर काहीच नाही. उद्यापासून मी ऑफिसला जायला सुरू करणार आहे. काय काय सुरू करणार आहे? अमर तुला काही वाटतं का रे? मी तुला कळत नाही साधं, मी आता हॉस्पिटल मधून आलोय आणि मी तुम्हाला ऑफिसला यायला सांगतोय. कसं हे उचल सगळं. हॅलो, काय पद्मिनी राजे सरंजामे, गोंधळलीस ना? कोण बोलतंय? अगं तू किती लपवाछपवी केलीस ना, तरी तुझं एकही गुपित माझ्यापासून दडलेलं नाही. तुम्हा मीडियावाल्यांना दुसरा उद्योग नाही का? दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसत राहायचा नाही? तुमच्याकडे तर बघणारच होता मी आता. कोण बोलताय? मीडियावाल्यांची बाप, सॉरी सॉरी सॉरी, मीडियावाल्यांची ताई, वसुताई. अगं वसुंधरा धांडगे पाटील. हा बोल वसुताई, बोल बोल. मला वाटलं काही नाही, बोल. हा मी येते, स्वागतासाठी तयार राहा. वसुताई कुठल्याही क्षणी इथे येईल. जसं सांगितलंय तसंच सगळेजण वागा प्लीज. वसुताईला जरा सुद्धा शंका येता कामा नये. मी जेव्हा जेव्हा इथे येते तेव्हा काही ना काही गडबड चाललेलीच असते. कसे आहात बाबा ना सगळे? आणि काय गडबड काय चालली? काय ग पदे, तुझ्या सुनेचा तोरा अजून उतरलेला दिसत नाहीये. तू पण ना वसुमावशी, आल्या आल्या सुरू होतं बघ तुझं. अगं अरू, कुठे चाललीस बाळा? आम्हाला खूप बोलायचंय तुझ्याशी. अरू तू ये ना इकडे, वसुताई बोलवते तुला, तिला बोलायचंय तुझ्याशी, ये. सौभाग्यवती भाऊ, पण तुझ्या बाबतीत मात्र चुकली नाही. म्हणजे त्या गोष्टीचा दोष मी या पोरीवर लावत होते ना, त्यात तिचा काहीच संबंध नव्हता. खरं सांगू का पदे, तुझ्यापेक्षा मी सगळ्याच बाबतीत उजवी आहे, पण सुनेच्या बाबतीत मात्र तू नशीबवाने. अगदी माझ्या मनातलं बोलली वसुमावशी. दिग्विजय, तू बघू शकतोस? हो मावशी. तू आम्हाला बघू शकतोस? अरे वा वा वा. अरे हे झालं कसं सगळं? आणि पदे, इतका वेळ बोलत होतीस पण हा चमत्कार कसा झाला ते नाही सांगितलंस. वसुताई, अगं आम्हाला वाटलं दिग्विजयच्या ऑपरेशनची बातमी तुला कळली म्हणूनच आलीस तू. आणि हे जे काय घडलंय ना, ते सगळं तुझ्या लाडके सुनेमुळेच घडलंय. जाऊ दे, मी काही जास्त बोलत नाही. उगाच तुम्हा दोघांना माझी दृष्ट लागायची. ये, तुम्हा दोघांची नजर काढ. ये ये ना बाळा.